नमस्कार मंडळी, मी शंतनू आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज आपण निघालो आहोत पुण्याहून हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला. चला तर मग माझ्याबरोबर ह्या सफरीचा आनंद घ्या. आता आपण सिटीमधून बाहेर पडून मुंबई बँगलोर हायवेला लागलेलो आहोत आणि इथून आपल्याला चांदणी चौकवरनं मुळशी रोडला जायचं आहे. पण तो टर्न मी चुकून मिस केला. आता पुढे इथे एक शॉर्टकट आहे, तो वापरून आपण बावधन गावठाणामधून पुढे मुळशी रोडला जॉईंट होऊया. येस, आणि त्या रोडनी मुळशी रोडला आपण परत लागलेलो आहे. तर हे थोडंसं हा ट्रॅफिक असणारा रोड आहे. पुढे पिरंगुट घाट उतरून पुढे थोडी एक दोन गावं आहेत, पौड वगैरे तिथपर्यंत. ते एकदा का क्रॉस झालं की मग छान रोड असेल. आणि जेवायला क्विक बाईट्स म्हणून इथे एक रिसॉर्ट आहे, तिथे थांबलो होतो. दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजले होते. म्हटलं हॉटेल चांगलं आहे, ओळखीचं आहे आणि इथनं व्ह्यू पण खूप सुंदर आहे जो तुम्ही बघताय. ते स्टेकेशनसाठी किंवा मोस्टली ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी लोक ऑन द वे बऱ्याचदा थांबतात. स्पेशली विकेंडला खूप गर्दी असते. आता लंच आपला झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे. आता इथनं पुढे जो रोड आहे ना, तो खूपच सिनिक आणि सुंदर आहे. तर मी तर अशा छान रोडवर गाडी चालवायचा आनंद घेतच आहे. तुम्ही व्हिज्युअल इफेक्टने तो आनंद घ्या. ताम्हिणी घाटातनं जाताना हा एक खूप सुंदर व्ह्यू पॉईंट आहे. इथनं व्हॅलीचं खूप अप्रतिम असं दृश्य दिसतं. म्हटलं थांबून थोडासा याचा आनंद घ्यावा आणि तुम्हालाही दाखवा, तुमच्याबरोबरही शेअर करा. पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे प्रवासाच्या आनंदात वाढत झालेली आहे. मला माहिती आहे की मी जितका
आत्ता हा छान ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घेतो आहे तेवढा कदाचित तुम्हाला येणार नाही, कारण ही त्या जागेवरनं तिथनं फील करायची गोष्ट आहे. पण बऱ्याचदा असं होत नाही ना, आपल्या कामाच्या व्यापातून आपल्याला बाहेर पडणं किंवा दरवेळेस आपण बाहेर पडू आणि निसर्गाचा आनंद घेणं किंवा प्रवासाचा आनंद घेणं हे शक्यच होईल असं नाही आहे. तर अशा वेळेस आपण एखादा ट्रॅव्हल ब्लॉग पाहिला वगैरे तरी आपलं मन आनंदी होतं, प्रसन्न होतं, छान वाटतं. ॲटलिस्ट मी तरी खूप म्हणजे प्रवास वर्णनाला लहानपणापासूनच वाचणे, ट्रॅव्हल बघणे मला खूप आवडतं. आणि हा चॅनल आणि माझे प्रवास रेकॉर्ड करून तुमच्याबरोबर शेअर करण्यामागे कारणही तेच आहे की कदाचित की आपल्या मराठीत म्हणे ना, दुधाची ताकावर भागवणे, तसा एक छोटासा प्रयत्न आहे. मी आशा करतो तुम्हाला आवडेल. ताम्हिणी घाटाला बाय बाय करून आपण भागड MIDCवरून पुढे तासगाव वगैरे क्रॉस करून मुंबई गोवा हायवेला लागलो. आणि तिथनं 500 मीटरवर पुढे दिव्यागार हरिहरेश्वर श्रीवर्धनला जाणारा उजवीकडे टर्न आहे, तो घेऊन आता आपण या मासळाच्या रोडला लागलेलो आहोत. इथे चहा ब्रेकला थांबलो होतो. छान वातावरण झालेलं आहे. चला, अशा पद्धतीनं आपण हरिहरेश्वराला पोचलेलो आहोत आणि आता आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. हा छोटासा असा बोळ आहे. इथे स्थानिक लोकांची घरं, दुकानं आहेत. इथे आपल्याला पूजा साहित्य, खाण्याचे पदार्थ, काही छोटे उपहारगृह, खानावळी, खेळण्याची दुकानं लहान मुलांसाठी, असं काय काय आहे. पुढे गेल्यानंतर इथे भैरवनाथ आणि श्री महादेव यांची 2 मंदिरं आहेत शेजारी शेजारी. हे श्री हरिहरेश्वर महादेवांचंच नाव आहे, त्यांचंच मंदिर आहे. आता गाभाऱ्यात आलेलो आहोत मंदिराच्या. प्राचीन देवस्थान आहे हे खूप. हर हर महादेव. हरिहरेश्वरच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य जे मला खूप आवडतं ते म्हणजे त्याचा प्रदक्षिणा मार्ग. युजली आपण बघू मंदिराच्या भोवतीच प्रदक्षिणा मार्ग असतो, पण याचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे ना, मंदिराच्या बाहेरून अशी थोडीशी टेकडी चढून मग खाली समुद्राच्या इथे उतरून असा पूर्ण आहे. तर तो एक खूप छान अनुभव असतो, पण पावसाळ्यात हा बंद असतो, त्यामुळे तो आपल्याला पूर्ण तर कंप्लीट करता येणार नाही. पण इकडनंच त्याच्या काही मार्गातून आपल्याला थोडंसं बाजूनी पुढे जाता येतं. तिथनं समुद्राचं खूप सुंदर दर्शन होतं की जे तुम्ही आता बघत आहात. पूरा ऐसा छोटा सा एक हिल साइड है, ऐसा चढ़ के जाना होता है, फिर वो उतरता है और नीचे समुंदर के बाजू में से वो रूट होके यहाँ पे वापस आता है. तो ये जो पार्ट है ना प्रदक्षिणा माता, ये इस मंदिर का बहुत बड़ा USP और अच्छी बात है, जो इसकी वजह से मैं यहाँ पे बार बार आता रहता हूँ. पर अभी बारिश के सीज़न की वजह से वो 25 मई से बंद कर दिया है बिकॉज ऑफ सेफ्टी रीजंस. पर कोई नहीं, जब मैं वापस कभी 4 महीने के बाद ही साईड बाय साईड जी तुम्ही हिंदीमध्ये कॉमेंट्री ऐकताय, जी दोस्त मंडळी आहेत. तर
त्यातला एक जण एक्सप्लेन करतो आहे दुसऱ्याला की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय. थोडेसे जर आवाज क्लास झाले असतील तर ॲडजस्ट करून घ्या. हा बघा, अद्भुत अप्रतिम नजारा. कदाचित या ब्लॉगच्या सुरुवातीला तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की अरे हा बाबा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये समुद्रकिनाऱ्यावर कशाला चालला आहे. नाही, त्यांची ही शंका वाटणं अगदी बरोबर आहे. कारण युजली समुद्र म्हणजे बीचेस वगैरे जे असतात तर तुम्ही किनाऱ्यांवर वगैरे काय खेळू शकत नाही, बसू शकत नाही पावसामुळे. त्यामुळे शक्यतो कोणा जात नाही. पण मला वैयक्तिकरित्या आहे ना पावसाळ्यामध्ये समुद्र बघायला खूप खूप जास्त आवडतं. तसं तर मला 12ही महिने आवडतो, पण त्यातला पावसाळ्यातल्या याच्यामध्ये ते असं भरून आलेला आभाळ, गडद, त्याच्यानंतर असा तो खवळलेला फेसाळलेला समुद्र, मला ते असं समुद्राचं थोडंसं हार्श रौद्र रूप बघायला खूप आवडतं. त्यामुळे मी पावसातही समुद्रकिनाऱ्यांना भेटी देत असतो. हीच ती छोटीशी टेकडी, याला फिरून मागणं एक प्रदक्षिणा पूर्ण करायची असते आणि हा असा इकडनं परत यायचं असतं. पण ते शब्द बंद आहे. अप्रतिम. हे असं पाहिलं ना, प्रवास असा थोडाफार कधी जर शीण झाला असेल तो दिवस निघून जातो. फारच सुंदर. घसरडे जरा मधनं सावकाश चालणार आहे. हे बघा, ही केलेली घाण लोकांनी. कधी आपल्या इथले लोक एज्युकेट होणार आणि कधी हे सगळं बंद होणार, देव जाणे. असो. पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. लाटांचा अंदाज घेऊनच सुरक्षित अंतरावरनं हा व्हिडिओ शूट करतो आणि याचा आनंद घेतो. हरिहरेश्वरला आता आम्ही बराच वेळ छान समुद्राचं थोडंसं खवळलेलं फेसाळलेलं रूप बघून आता श्रीवर्धनला आलेलो आहे. एक अंदाजे साधारण अर्धा तासाचा रस्ता आहे. ही छोटीशी लेन आहे, तिथून आपण किनाऱ्यावर पोचतो. ते काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पण आहेत. अंड्याचे वेगवेगळे प्रकार, कणीस, मॅगी वगैरे.
असलेला छान सुंदर श्रीवर्धनचा समुद्रकिनारा. ते रेतीवर आहे ना, समुद्रकिनारी मला माहिती नाही त्याचं नाव वगैरे काय करून काय म्हणतात. तुमच्यापैकी कोणी बघत असेल ज्याला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यांनी रेतीवर आहे ना खूप छान असं डिझाईन केलं आहे. म्हणजे आय डोंट नो मी किती प्रकारे कॅप्चर करू शकतो, पण लिटरली एखादी एम्ब्रॉयडरी वगैरे केल्यासारखं वाटतं ते. श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर यांनी शेजारी असा एक वॉकवे केलेला आहे. फारच सुंदर आहे म्हणजे, आणि ते छान असे आकर्षक असे लॅम्प वगैरे पण आहेत. हा इथला क्रॅब स्टॅच्यू आहे. पूर्णपणे मेटल पीसेसपासून बनवलेला आहे. छान कलाकृती आहे. सुप्रभात मित्रांनो, हे आहे हॉटेल महारत्न. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच आहे. इथे रात्री स्टे केला होता. किचन बंद होतं यांचं सध्या ऑफ सीझन असल्यामुळे. हा रोड श्रीवर्धनवरून येतो आणि इकडे खाली समुद्रकिनारा जातो. हार्डली 2 ते 5 मिनटाच्या अंतरावर समुद्रकिनारा आहे. आणि जाण्यापूर्वी म्हटलं तुम्हाला एक रूम टूर दाखवावी. हे क्लॉजेट आहे. डबल बेड, TV, AC आणि ही आहे बाथरूम. डिसेंट हॉटेल आहे. रिजनेबली प्राइस्ड आहे आणि काही फॅमिलीज वगैरे पण इथे होत्या. सकाळी निघण्यापूर्वी म्हटलं समुद्रावर फेरफटका मारावा म्हणून आलो होतो. चला तर मित्रांनो,
अशा प्रकारे येणाऱ्या काही दिवसांसाठी पुरेल एवढा ऑक्सिजन घेऊन आणि मनाला रिफ्रेश करून परत त्या पुण्याकडे निघालेलो आहे. छानसं धुकं पडलेलं आहे. सगळ्याचं छान वातावरण आहे. तर अशा प्रकारे मी जे 2 दिवस ही जी छोटी ट्रिप केली आणि जी मी एन्जॉय केली, जी तुमच्याबरोबर शेअर केली, तर मी आशा करतो ती तुम्हालाही आवडली असेल. जर माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आपण भेटू आता आपल्या पुढच्या रोड ट्रिपमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. बाय.